मोठेपण आहे त्याच्यात. त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळं करायचं. म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती, एकजूट राहा, जात आणि लेकर मोठे करायचे. आणि दुसरं, भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, मला राजकारणात जायचं नाही म्हणून मी संधी दिली, 1 महिना झालाय कंप्लीट. मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही. तुम्ही सगळेजण मिळून त्यांना सांगा, आमदार, खासदार, मंत्री, गोरगरीब, भाजपमधले मराठी सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका. आणि आचारसंहितेचा जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही. हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो की मी सरकारला सोडणार नाही. माया नावाने बोंबलायचं नाही. मग किती पडले आणि किती जर वाटलं झालं हे मग मला सांगायचं नाही. ही माझी हात जोडून विनंती फडणवीस साहेबांना सुद्धा, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. दातडं काढू नका, हसण्यावर नेऊ नका, ही हो करू नको. हो, संधी दिलेली फडणवीस साहेब, तिचं सोनं करायचं, हो नाही करायचं. हो, ते टोळक्यात बसायचं, ते बुंगारी टोळक्यात आणि वेळ मारून न्यायची निवडणुकीपुरती, हे फडणवीस साहेब कामच नाही करायचं. मराठ्याच्या भावनेशी खेळायचं नाही, मराठ्याचा अपमान नाही करायचा तुम्ही फडणवीस साहेब. भावनेशी अजिबात खेळायचं नाही. आमचे जीव चालले तिकडे. उगा तुमच्या त्या 10-15 टोळक्यात बसायचं, ते आमदार फमदार ते घेऊन बसायचे, ते टिकले लावलेले आहेत आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा, मराठ्यांना वेटीस धरायचा, मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव रचायचे. कितीही गणित लावले आणि कसलंही मुरब्बी काय स्टार प्रचारक आणला तरी इथं मराठ्या खाली तुडून आले. सुट्टीच नाही. राजकीय करिअर खलास, सोडणारच नाही तुम्हाला. मला तळतळू नका फडणवीस साहेब, मला तराला पण लावू नका. जेवढ्या मागण्या तेवढ्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या हात लाग झाली पाहिजे. नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो आहे. आता जर ही डेडलाईन आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी का? आचारसंहितापर्यंतच, नंतर घेऊन काय करायचं? त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावंच लागेल, कारण की जर पाडलं नाही तर प्रश्न आरक्षणात तसं प्रलंबितच राहील सगळं होईल. आणि तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील, बच्चू कडू असतील, राजरत्न आंबेडकर असतील, यांचा सर्वांचा ओढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे. मग पुढची भूमिका असं विचारते शब्दाने वापरे देऊ या गाड्या फागाड्या पहिल्यापासून करू. या गाड्या फागाड्यावर आपलं काय बघायचं? अपक्ष जर ठरलं तर सगळे अपक्ष, नाही ठरलं तर कचाकच पाडून टाकायचं. एक शेतीला घालतो आम्ही ते, किती गणित जोडून द्या. विदर्भातले सगळे कुणबी मराठी आमचेच आहेत, खानदेशातले आमचेच आहेत. ही पहिली वेळ आहे की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा 70 वर्षात असं घडणार आहे की कुणबी आणि मराठी चांगले शिका पाडणार. हे पहिल्यांदा घडणार. आतापर्यंत कधीच हे घडलेलं उत्तर महाराष्ट्रात, कारण ते सगळे चलते त्यांचीच, फक्त ते खोटं बोलायचे. कुणबी वेगळा आहे, मराठा वेगळा आहे आणि ते आमच्यात दरी निर्माण करायचे. असं नाहीच. यार आमच्या डोक्यात आले, आम्हाला आमचा विषय वाचवावा लागणार आहे. कुणबी आणि मराठा आपण एकच आहे, एकच रक्त आहे आपलं. आपलं वेगळं रक्त नाही, एका आईचे लेकर आहेत आपण. त्यामुळं हे पहिल्यांदा खानदेशात असं होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबीला सहन होत नाही आणि कुणबीला बोललेलं मराठ्याला सहन होत अजिबात होत नाही. हे खानदेशात तर तुम्हाला ही पहिल्यांदा एक नवीन उलथापालथ दिसणार, नवीन उलथापालथ होणार. कधीच शक्यच नव्हती ती खानदेशात यावेळेस होणार, विदर्भात पण होणार. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार. कुणी असलं काय नसलं काय, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा फुल ताकदीला काढलेला. पण तिकडे सुद्धा उलथापालथ किती होती तुम्हाला एक वेळेवर दिसत. म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेबाला प्रत्येक वेळेस की तुम्ही सावध व्हा. तुम्ही आमचा हक्काचं देऊन टाका, काही देणं घेणं नाही आम्हाला. हा, तुमचं राजकारण तुम्हाला लकला, मजा करा, काय देणं घेणं नाही आम्हाला. पण नाही दिलं ना कवच नाही येऊन देणार. म्हणून त्याला सावध करतोय. आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं. अमित शहा मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना सामदंड भेद वापरून आपल्या जागा निवडून आला. ते विरोधकाला म्हणले मग काय करायचं? विरोधकाला म्हणले साम वापरा, दाम वापरा, नाही तर दंडुकी वापरा, नाही तर तिकडे बंदुकी वापरा, काय वापरा. मराठ्याकडे फिरायचं नाही. तुम्ही भाजपचे, तुम्ही सुद्धा विरोधात भाजप असं कोण म्हणलंय? निवडणुकीत तरी भूमिका त्यांच्या विरोधात घेतल्यावरचा विषय. आज कोण म्हणला? आज कोण कधी विरोधात मानला आणि कोणाला?
हा बोलतोच म्हणजे विरोध थोडा आहे कारण सत्तेत ती आहेत त्यांना मागावंच लागणार आहे